नमस्कार, मी जार सूरज गायकवाड. तुम्हा सगळ्यांचं आपल्या YouTube चॅनल फार्मिंग ऑफ क्रॉप केअर वरती परत एकदा खूप खूप स्वागत. सर्व शेतकरी बांधवांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि सर्व द्राक्ष बागायतदार बंधूंना त्यांच्या द्राक्षाची काढणीचा हंगाम अगदी सुखकर आणि सोपा जावो, चांगले रेट द्राक्षाला लागो ही सर्वस्वी निसर्गचरणी प्रार्थना. तर द्राक्ष बागायतदार बंधूंनो, आजचं व्हिडिओ करण्याचं कारण म्हणजे असं की आपण मार्केटिंग ज्या वेळेस द्राक्ष बागेचं करतो, बऱ्याच द्राक्ष बागा या मार्केटिंगला आलेल्या आहेत. ज्या लोकल मार्केटिंग आहेत बऱ्याच बागा, सध्या थंडीचं वातावरण थोडंफार आहे आणि यामध्ये आपल्याला द्राक्ष काढायची आहेत आणि अशामध्ये आपण द्राक्ष कशा प्रकारे मार्केटिंग करायची यावरती थोडंसं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. रेट विषयी थोडीफार आपण चर्चा आजच्या या व्हिडिओमध्ये, भविष्यात काय रेट राहतील, कसे हंगाम असेल पुढचा द्राक्ष काढणीचा, हे आपण थोडंसं पाहूया. पुढील 2-3 महिने आपल्याला द्राक्ष मार्केटिंग वरती भर द्यायचा आहे. त्यानुसार आपल्याला कोणती काळजी शेवटच्या टप्प्यामध्ये घ्यायची आहे ते पण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ अगदी महत्त्वपूर्ण आहे, त्यासाठी शेवटपर्यंत स्किप न करता नक्की बघा आणि आपल्या चॅनलला आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. तर द्राक्ष बागायतदार बंधूंनो, माणिकचमन, एसएसन, थॉमसन सीडलेस, सोनाका ह्या ज्या व्हरायटी आहेत, यामध्ये आरके असेल, या व्हाईट व्हरायटी आहेत. त्याचबरोबर सरिता, ज्योती ह्या ज्या ब्लॅक व्हरायटी आहेत, नानासाहेब पर्पल, या जम्बो या सध्या मार्केटिंगला आलेल्या आहेत आणि यांचं मार्केटिंग होत असताना सध्या काळ्या द्राक्षांना साधारण 100 ते 110 रुपये, तर पांढरी जी व्हरायटीची द्राक्ष आहेत ती 70-80 प्रति किलो या रेटने सध्या या द्राक्षांना मागणी आहे. परंतु सध्या मकर संक्रांतीच्या काळामध्ये हैदराबाद या ठिकाणचं लोकल मार्केट, या ठिकाणी थोडेसे रेट 19-20 कमी जास्त झालेले आहेत, कारण की संक्रांतीच्या वेळेस थोडंसं मार्केटमध्ये व्यापारी नसतात, ते कारण असू शकतं. परंतु महत्त्वाचं एक कारण म्हणजे आपण काढणीपूर्व दिवस भरायचे आहेत. द्राक्ष बागेला साधारण 120 दिवसानंतर चांगला 20 ब्रिक्स असतो, मण्यांची साईज चांगली होते, मध्ये पाणी चांगलं भरतं, शुगर चांगली येते. आपला 19-20 ब्रिक्स असला पाहिजे, जेणेकरून खाण्यायोग्य ती द्राक्ष असतात. परंतु सध्या रेट आहे या आशेने आपण बरेच शेतकरी काय करतायत, द्राक्षाला दिवस भरण्या अगोदरच 100-110 या दिवसामध्येच द्राक्षाची काढणी करून ते मार्केटमध्ये नेत आहेत आणि त्यावेळेस होतं काय, आपल्याला वजनही त्या हिशोबाने भेटत नाही आणि रेटही चांगला लागत नाही. त्यामध्ये सर्वस्वी नुकसान हे आपलंच आहे. हे आपण टाळलं पाहिजे. पूर्ण दिवस आपल्या द्राक्षाचे भरल्यानंतर, चांगली गोडी द्राक्षाला आल्यानंतर, चांगला ब्रिक्स आपल्या द्राक्षाचा झाल्यानंतर, पूर्णपणे पाणी मण्यांमध्ये उतरल्यानंतर, व्यवस्थित आपण ज्यावेळेस द्राक्ष बागेमध्ये जातो आणि खाण्याचा मोह होतो आणि खाल्ल्यानंतर आपल्याला जर ते द्राक्ष चांगली गोड चविष्ट लागली तर ते देखील आपण ग्राहकाच्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे. ग्राहक म्हणजे एक माणूसच आहे. त्या हिशोबाने आपण द्राक्षाची काढणी चांगली गोडी भरल्यानंतर व्यवस्थित शेवटच्या टप्प्यामध्येच आपण काढणी केली पाहिजे. शेवटला काढणी करण्याचे अनेक फायदे आहेत. गोडी भरण्याने आपल्या द्राक्ष बागेचं साखर उतरण्याने वजन देखील, टनेजमध्ये आपण तिथे प्लसमध्ये राहता. आणखीन व्यापारी आपल्या द्राक्ष बागेमध्ये आल्यानंतर ते देखील आपला प्लॉट रिजेक्ट करणार नाहीत. त्यांना देखील पूर्ण साखर व्यवस्थित भरली, गोडी द्राक्षांना चढली तर ते देखील आपल्या प्लॉटला जाग्यावरती हार्वेस्टिंग करण्यासाठी धजावतात. त्यासाठी म्हणून आपण शेवटच्या टप्प्यामध्ये 120 दिवस भरल्यानंतरच द्राक्ष बागेची काढणी करायला पाहिजे. ह्या 1-2 गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. आता रेटच्या बाबतीत काय आहे, तर मागील जो हंगाम होता 24 वर्षातला, 2023-24 ह्या वर्षातला जो हंगाम होता, या हंगामामध्ये मात्र या ज्या वेळेस म्हणजे साधारण डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी ह्या 2 ते 3 महिन्यामध्ये जे रेट होते ते अतिशय कमी होते आणि याच स्वरूपाचे रेट हे शेवट एप्रिल, मे यावेळेस देखील राहिलेले आहेत. म्हणजे साधारण सुरुवातीपासूनच द्राक्षाचे रेट चढलेले नाहीत आणि त्यावेळेस द्राक्षांची मागणी देखील आपल्याला मार्केटमध्ये कमी दिसून आली, कारण की इतर फळांचं त्यावेळेस मार्केटमध्ये आगमन झालेलं होतं आणि शेवटच्या टप्प्यामध्ये काही जणांना थोडाफार द्राक्ष भाव लागलेला आहे. परंतु पूर्णतः सरासरी पाहिलं तर आपल्याला
35 ते 40 रुपये एवढ्याच्या रेंजमध्येच गेल्या वर्षीचा पूर्ण द्राक्ष हंगामाचा रेट राहिलेला आहे. पण सध्याचा विचार करता जे द्राक्ष रेट आहेत साधारण 40 रुपयांच्या तरी खाली जाऊ शकत नाहीत. अशा स्वरूपाने पुढील 2-3 महिने द्राक्ष भाव राहू शकतो ही एक आशा आहे आणि असा राहिलाच पाहिजे, कारण की एवढा जर भाव नसेल तर द्राक्ष करणं आपल्याला परवडणार नाहीये. आणि अशा स्वरूपाचा भाव निश्चितच पुढील काही महिन्यांमध्ये राहील. पांढऱ्या व्हरायटीसाठी सध्या जो भाव आहे त्याच्या निम्मा जरी भाव आपल्या द्राक्ष बागेला प्रति किलो रुपयाने लागला तरी आपण प्लसमध्ये राहू शकतो. टनेज व्यवस्थित चांगलं काढण्यावरती आपण भर दिला पाहिजे. सांगितल्याप्रमाणे पूर्ण दिवस भरून गोडी चांगली उतरल्यानंतरच आपण द्राक्ष काढण्यावरती भर दिला पाहिजे. आणि प्लॉट मध्ये आपण काढणीच्या वेळेस 120 दिवस भरल्यानंतरच जर व्यापारी आले तर त्यांना प्लॉट दाखवावा. 110-115 दिवसांच्या मध्ये आपण व्यापारी आपल्या प्लॉटमध्ये येऊ देऊ नयेत. याची काही कारणं आहेत, कारण की जर एखादा व्यापारी आला त्याने आपला प्लॉट नापसंत केला तर नंतर व्यापाऱ्यांची लिंक असू शकते. त्यानुसार आपण आपल्या द्राक्षबागेची पूर्ण दिवस भरल्यानंतर मी परत सांगतोय आपल्या द्राक्षबागेच्या प्लॉटची काढणी केली पाहिजे. मित्रांनो, ह्या काही गोष्टी आहेत ह्या आपण गांभीर्याने लक्षात घेतल्या पाहिजेत. लवकर द्राक्ष न उतरवता, काढता, हार्वेस्टिंग न करता आपण चांगल्या स्वरूपाची परिपक्व झाल्यानंतरच काढावी हा एक महत्त्वाचा उद्देश मला आजच्या व्हिडिओमधून सांगायचा होता. तेवढ्यासाठीच आजचा हा व्हिडिओ बनवण्याचं कारण आहे. तर आशा आहे आणखी एकदा सर्व द्राक्ष बागायतदार बंधूंना द्राक्ष काढणी हंगामासाठी खूप शुभेच्छा. प्रत्येकाला द्राक्ष भाव व्यवस्थित लागेल, त्यांनी काळजी करू नये. परंतु अर्धी हिरवट कच्ची अशी द्राक्ष काढत बसू नका, हे परत सांगतोय मी. तर आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा आणि येणारी प्रत्येक व्हिडिओ हे आपले पाहत चला. धन्यवाद.